मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आज आपण ज्या वहिनींना भेटणार आहोत, विशाखा विश्वास सावंत हे वहिनींचं नाव. तर त्यांना आव्हान देणारे आहेत नणंदबाई सोनल प्रवीण सावंत आणि जाऊबाई प्रणिता प्रकाश सावंत. भांडूपला राहणारं हे कुटुंब. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. नमस्कार. या उखाणा. गळ्यात मंगळसूत्र, मंगळसूत्रात डोरलं, विश्वासरावांचं नाव माझ्या हृदयात कोरलं. काय सांगताय काय? किती वर्षापूर्वी कोरलं हे? 20 वर्षापूर्वी. तुम्ही कसं काय उखाणा घेणार? काही शब्द येतात कंठातून, काही शब्द येतात आपल्या गळ्यातून. विशाखाचं नाव येतं माझ्या हृदयातून. एक चेहरा 20 वर्षापूर्वी जसा चेहरा होता ना तसा आत्ता खुललेला आहे, खळी सकट. मी आत्ता अनुभवलं. बरं वैदी, ओळख करून द्या. माझे मिस्टर विश्वास पांडुरंग सावंत, माझे मामा नमस्कार सुरेश लोटनकर, हो हो, आणि मामी सुप्रिया लोटनकर नमस्कार. माझ्या जाऊबाई प्रणिता प्रकाश सावंत नमस्कार. आणि माझ्या ननंदबाई सोनल प्रवीण सावंत नमस्कार. त्यानंतर ह्या लिटिल माझे सदस्य माझा मुलगा सोहम सावंत, हॅलो, माझी भाची सौम्या माने, श्रिया आणि श्लोका माने. अरे वा, नमस्कार. किती गोड दिसत आहेत सगळे, छान छान. बरं मला सांगा, तुमचं बालपण कुठलं? माझं बालपण अंधेरी. कसं गेलं बालपण? बालपण छान गेलं, मजेत गेलं. तुमचं बालपण? भांडूप पूर्व. कसं काय, भेट कशी झाली? भेट आमचं अरेंज मॅरेज. मी म्हटलं का लव्ह मॅरेज? मला हे कळतच नाही. आमचं अरेंज मॅरेज असं का सांगतात? हे भेटलं म्हटलं ना म्हणून असं. भेट 20 वर्षापूर्वी लग्न ठरताना भेटलाच असाल ना? हो हो, भेटलो ना. कांदे पोहायचा कार्यक्रम झाला आमचा. कुठे? घाटकोपरला. आता घाटकोपरला? घाटकोपरला आमचे एक नातेवाईक जे आपले असतात ना, भावकीतले जे मोठे वयस्कर लोक जे जुळवतात आपले लग्न, त्यांनी ठरवलं होतं. त्यांच्या घरी आमचा कार्यक्रम होता. तो दिवस, तो प्रसंग आहे नजरेसमोर? अगदी नेहमीच असतो. नेहमीच असतो का? हा, म्हणजे इतकं ते का आठवता दिवस? आठवतं म्हणजे ते काय काय आठवतं सांगा बरं आज. नंतर गेल्यानंतर जी एंट्री झाली ते सगळे यांचे आई वडील, परत आमचे काका ज्यांनी आमचं लग्न जमवलेलं होतं ते सगळे उपस्थित होते इथे. आणि ही माझी पहिलीच खेप होती. पहिल्यांदाच गेलो होतो मी कांदे पोहे खायला. पहिल्यांदा? बर. म्हणून ती. आणि मग गेलात तुम्ही? हा. आणि मग आपलं ही तर नव्हती तेव्हा समोर, वडीलधारी मंडळीच होती. आम्ही सगळे बसले, थोडे आपल्या कुटुंबाची चर्चा झाली. त्यानंतर मग ही कांदे पोहे घेऊन आली. ती पहिलीच नजर, ती पहिलीच भेट. मला ना पिक्चर बघतोय असं वाटतं. मग तुम्ही काय कांदे पोहे घेऊन आला? हो. आणि बोला. मग यांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली त्या दिवशी. हा, तो शेवटचा दिवस प्रश्न विचारायचा. येस, राईट. तो एक पहिला दिवस आणि शेवटचा पहिला, म्हणून तो दिवस लक्षात आहे. पण मला सांगा, त्याच दिवशी मग तुमचा होकार झाला? हो, त्याच दिवशी झाला. जवळजवळ म्हणजे संध्याकाळी आम्ही एकमेकांना सांगितलं फोन करून. पण त्या दिवशी दोघांनाही एकमेकांना असं समोर बोलायला वगैरे दिलं होतं? हो हो, दिलेलं. दोघांनाही? काय विचारलं होतं यांनी त्या दिवशी, पहिलं आणि शेवटचं? म्हणजे त्यांनी मला म्हटलं होतं की तुला जॉईंट कुटुंबामध्ये तुला संसार करावा लागेल, तर तुला जमेल ना, हे त्यांचा पहिला प्रश्न होता. आणि मग तुम्ही? मी सांगितलं हो हो हो. तुमचा काय प्रश्न होता त्यांना? तिची अपेक्षा होती की मी घरात मोठी आहे आणि माझी जबाबदारी आहे घरात. तर म्हटलं तू आणि मी ज्या वेळेला आपलं कुटुंब असेल ते एकच असेल. माझ्या आई वडिलांची भावंडांची काळजी तुला घ्यायची आहे, तसंच मी तुझ्या आई वडिलांची आणि भावंडांची काळजी घेईल. त्यांच्यासाठी आपण जे असेल ते करू. आपलं कुटुंब एकच असेल. एका डायलॉगवरच सगळं कांदे पोहे फायनल झाले. काय 20 वर्ष झाली लग्नाला, कसं वाटतंय आता? समाधानी आहे. हो ना, एकदम. कसा आहे स्वभाव, कसा आहे? छान आहे. मला जसा अपेक्षित होता माझ्या कुटुंबात राहून माझ्या सर्व कुटुंबाशी एकरूप होऊन राहीन, सगळ्यांची काळजी तशी आहे ती. आणि म्हणून जे काही आता प्रगती केली 20 वर्षात, त्याचं श्रेय, त्याची वाटेकरी आमच्या या माऊलीला 100%. 100%. काय हो, पण त्यांचा स्वभाव कसा? असा शांत आहे आता दिसत आहेत तसे? शांत असं म्हणजे तसे चिडतही नाहीत ते. म्हणजे असा चिडका स्वभाव नाहीये, शांतच आहे तसा. पण बोलका फार आहे. म्हणजे माझा थोडा कमी आहे स्वभाव बोलण्याचा. पण आम्ही विश्वास ठेवायचा. बरं, विश्वास आहे. पण आत्ता मला बघायचंय, या पहिल्या टप्प्यावरच्या पहिल्या खेळात ते तुम्हाला सोन्याची नथ मिळवून देणार का? एक छोटंसं आव्हान आहे. तुम्हाला एक चित्र दाखवलं जाईल, ते चित्र तुम्ही काढायचं आहे.
आणि तुम्ही काढलेलं चित्र जर या कुटुंबाने ओळखलं तर या माऊलीला तुम्ही सोन्याची नथ मिळवून देणार आहात. बघूया काय होणार या खेळात. तुमची वेळ सुरू होते आत्ता. कासव आहे, टॉर्टॉइज आहे, टॉर्टॉइज. सुंदर काढलाय हो. अभिनंदन. ही सोन्याची नथ तुम्हाला बक्षीस म्हणून मिळवून दिली. वहिनी नमस्कार. नमस्कार. या तुमच्या ननंदबाई. नणंदबाई आणि त्या जाऊ काय सांगणार तुमच्या वहिनीबद्दल? वहिनी स्वभावाला छान आहे, सगळे अगदी सगळ्यांशी मिळून जुळून वागते, पण थोडी मुलांवरती चिडचिड करते. बस तेवढं, बाकी व्यवस्थित आहे सगळ्यांशी. मला अगदी सांगा, छान. ऑब्जेक्शन मुलांवर चिडचिड करण्याचं आहे की भावावर? भाऊ तर लवकर घरी येतच नाही, त्यामुळे तर प्रश्न नाहीये. ह्या मुलांवरतीच चिडचिड करते ते, म्हणजे थोडे मुलं जरा अभ्यास करत नाही, त्याने काय थोडी असं. चिडचिडपणा कमी केला तर आवडेल हो तुम्हाला. हो हो ना. बाकी खूप छान आहे, सगळ्या अगदी मस्त व्यवस्थित सगळ्यांशी. ह्या कशा आहेत मोठ्या? छान आहे, ही एकदम शांत आहे. या नाही चिडचिड करत? ते नाही, आमच्या म्हणजे मुलांवरती पण नाही कधी, एकदम शांत आहे एकदम अशी. म्हणजे मग यांच्या सोबतला कुठला गुण त्यांनी घेतला पाहिजे असं वाटतं? नाही, दोघी आपल्या बरोबर आहेत. थोडीशी चिडचिड मुलांमध्ये निघते, बाकी काही कमी केली पाहिजे असं बस तेवढंच कमी केलं थांबा, पाहिजे. तुमच्या भावाला विचारतो. काय बहीण जे म्हणते त्या मताशी तुम्ही सहमत आहात? नाही, चिडचिड करते असं म्हणणार नाही मी. आता कळलं? आम्ही भावातला दोघे बदल 20 वर्षातला. आम्ही दोघेही सर्व्हिसला आहोत. हो. मुलं घरी असतात तर त्यांचा अभ्यास वेळेत व्हायला हवा म्हणून ती त्यांच्या मागे असते सतत. आपण काय करता? मी उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये. तुमचं काय म्हणणं आहे जाऊबाईंबद्दल? जाऊबाई छान आहे, प्रेमळ आहे, आनंदी असते, सगळ्यांना म्हणजे सगळ्यांना एकत्र घेऊन ती असते. आमच्याकडे गणपतीला तीच सगळा कार्यक्रम ठरवते. मामा मामी काय सांगणार तुम्ही? सांगा आधी, जावयाबद्दल सांगा तुमच्या. जावई आमच्या सोनंच आहेत. हं. हो हो. आणि काही असू दे, कुठलेही कार्यक्रम असो, काही असू दे, त्यामुळे हे जावई आणि हे भाचे एकदम जवळचे, एकदम घरातले असे आम्हाला वाटतात. काय माझ्या भाजीबद्दल काय सांगणार, अगदी काय सांगूच शकत नाही. मस्त मजेशीर, हौशी एकदम. हां, आणि जावई बापू तर काय अगदी जिथे जावई बापू ते मामी पाहिजेत खेळायला वगैरे. हो का? हो, अगदी मजेशीर. त्यामुळे काही प्रश्नच येत नाही आम्हाला कधी. नाव सांग बाळा. श्लोका संदीप माने, कुठल्या शाळेत आहेस? गोपाल शर्मा इंटरनॅशनल स्कूल. आणि घरी कोण कोण आहे? मम्मी पप्पा बहीण आणि मी. तुला आवड कसली आहे? मला डान्स करायला आवडतं. तुला आईस्क्रीम आवडतं? हो, मी का विचारला हा प्रश्न सांग? माझ्या टी शर्ट वर लिहिले म्हणून. हो. तू कुठल्या शाळेत जाते? न्यू हॉरायझन स्कॉलर स्कूल, न्यू किड्स, कितवीत आहेस तू? 2nd स्टँडर्ड. घरी कोण कोण आहे तुझ्या? मम्मी पप्पा आजी आजोबा. तुला कोण ओरडतं? मम्मी आणि आजोबा. आजोबा. तुझ्यावरती प्रेम कोण करतं? माझे पप्पा आजी आणि दुसरी आजी. तुला आवडतं काय? मला खेळायला आणि गायला आवडतं. मग एक गाणं म्हण ना. अभिर गुलाल उधळीत रंग, अभिर गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. वा वा वा, किती गोड आणि किती हुशार आहेस तू. नाव सांग. सम्या संदीप माने. तुझ्यावरती सगळ्यात जास्त प्रेम कोण करतं? आई. तुला सगळ्यात जास्त कोण ओरडतं? आई. तुझ्याशी सगळ्यात जास्त कोण भांडतं? दीदी. दीदी भांडते? हो. काय ग दीदी, का भांडतेस तू? कधी कधी ती माझं ऐकत नाही, कधी कधी ती मी नाही ऐकत. चांगलं करता हा दोघी. नाव सांग. सोहम विश्वास सावंत. बरं, तुला कसली आवड आहे? खेळण्याची. तुला अभ्यास नाही आवडत? आवडतो पण खेळणं एवढा नाही. कुठला खेळ आवडतो? फुटबॉल, क्रिकेट. पण तुला दिवसभर खेळायला सांगितलं तर तू खेळशील? दिवसभर नाही. नाही. कितवीत आहेस तू? 9th. तुला कधी कोणी फटका दिलाय का, ओरडलाय का, कोणी मारलंय का कधी? हो. कोणी? मम्मी पप्पा दोघांनी. काय मम्मी पप्पा? फुटबॉल त्याला आवडतो, तुम्हाला नाही. मी विचारलं आवडतो का. कुठल्या कारणावरून? जास्त वेळ मोबाईल घेऊन बसलो असेल किंवा अभ्यास नसेल करत. मग काय तुझी पूजा करायची का रे? किती गोड आहेस. पण खूप शुभेच्छा आहेत तुला.
आणि आता या दोघींमध्ये एक खेळ आहे. तुमच्या दोघींपैकी कुणाला पुढच्या खेळात कोण पाठवणार ते आधी बघणार आहोत. तुमच्यासाठी खेळणार आहे, तिचं नाव आहे सौम्या. आत्यासाठी तू खेळायचं. सौम्याबरोबर कोण फाईट करणार ते मला बघायचं. श्रिया, श्रिया तू काकीसाठी खेळणार. हा, म्हणजे श्रिया जिंकली तर काकी पुढच्या खेळात जाणार आणि सौम्या जिंकली तर आत्या पुढच्या खेळात जाणार. बरोबर ना? ते तुम्हाला दिलेले जे काही वेगवेगळे आकार आहेत ते त्या स्टँडमध्ये गोळा करायचे आणि तो स्टँड पूर्ण करायचा. दोघींपैकी सगळ्यात आधी खेळ जे कोणी पूर्ण करणार ते जिंकणार. आणि ते जिंकल्यानंतर तू जिंकलीस तर कोण जाणार पुढच्या खेळात? काकी. आणि सौम्या तू जिंकलीस तर आत्या. बघूया काय होणार. आता आत्याला पाठवायचं का काकीला पाठवायचं ते लिटिल चॅम्प्सनी ठरवायचं. 1 2 3. अभिनंदन, एक खेळ पूर्ण झालेला आहे. अभिनंदन. झी मराठीकडून चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. अभिनंदन. आणि तुम्हाला झी मराठीकडून बाजूबंद मिळाला. अभिनंदन. थँक्यू. काय मस्त वाटतंय बघा. गप्पा सुरू आहेत. तुम्ही जाऊ ना? हो. जाऊ कधी बोलायचं 10 मिनिटासाठी वगैरे बंद झालंय कधी? 10 मिनिटं तरी नाही नाही नाही, कधीच नाही. काय सांगता? शपथ नाही, खरंच नाही, असं कधीच नाही. 20 वर्षात कधी असा दोघींचा अबोला झालाय? नाही. असं कधीच नाही. असं कसं शक्य होईल? राग कदाचित कशावरनं आला पण असेल, पण एवढा अबोला करण्याचा प्रसंग कधी आला नाही. एवढा कधी केलंच नाही. किती मस्त. असंच पाहिजे, हो की नाही? तुम्ही या कुटुंबात किती वर्ष झाली? मला 28 वर्ष. 28 वर्ष तुम्ही या कुटुंबात आहात. यांना तर 20 वर्ष झाली. तुम्ही सिनियर आहात, बरोबर? तुम्ही मला सांगा, जे काही 20 वर्ष या माऊलीला तुम्ही बघितलंय, त्यांनी स्वभावात कुठला एक बदल केला तर त्या आहेत त्यापेक्षा जास्त आनंदी होतील? एक तर काय, आता थोडा माणसाला राग असतोच, त्याच्यामुळे काय तो व्यक्त होतोच असा. तो कमी केला पाहिजे. हा, तो कमी केला पाहिजे. बाकी असं नाहीये. फक्त थोडा राग कमी केला पाहिजे, एवढं तुमचं म्हणणं आहे. बरं, तुम्ही मला सांगा, त्यांनी स्वभावात कुठला आणखी बदल केला तर त्या आणखी आनंदी होतील? आनंदी माझं म्हणजे असं म्हणणं आहे की त्यांनी थोडंसं स्वतःला अपग्रेड केलं पाहिजे. हां, त्या घरीच असतात आणि मला असं कधी कधी वाटतं की त्यांनी काहीतरी स्वतःसाठी करावं, स्वतःसाठी जगावं, असं मला वाटतं. काय हो? बरोबर आहे. चांगलं सांगतायत. हो, चांगलंच सांगतायत. मग कधी ऐकणार तुम्ही? आता ऐकेन. 28 वर्ष न ऐकल्यामुळे मग राग, चिडचिड सुरू होते. कळलं का? बरं, चला. क्षमा मागायची असेल आज तर कोणाची? क्षमा मागायची असेल तर आज मी माझ्या माहेरच्यांची आणि माझ्या सासरच्यांची. कधी चुकून माझ्याकडनं कधी काय चुकीचं वर्तन झालं असेल किंवा काही चुकून बोलले असेल तर मी त्यांची क्षमा मागते. तुम्ही? पण माझ्याकडून कोणाचं काय चुकून बोलणं वगैरे काय वाईट झालं असेल किंवा काय असेल तर मी दोघांकडनं क्षमा मागते. आजपासून स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर कुठला करणार? आता हिने सांगितल्याप्रमाणे स्वतःसाठी काहीतरी. म्हणजे काय करणार? रोजचा भात करून घेणार स्वतः? नाही, तो तर झाला आता करून. मग काय स्वतःसाठी करणार म्हणजे काय करणार? त्याच्या काहीतरी इच्छा आहेत त्याच्यामध्ये बघणार. तुम्ही स्वतःच्या स्वभावात एक बदल करायचा असेल तर कुठला? मी ना छोट्या छोट्या गोष्टींचं थोडंसं स्ट्रेस घेत असते आणि मुलांच्या बाबतीत थोडीशी जास्त पॉझिटिव्ह, म्हणजे मुलं अभ्यास नसतील करत किंवा काय तर मला फार वाईट वाटत असतं आणि त्याच्यामुळे माझी चिडचिड होत असते. पण आता मी विचार करेन की जाऊ दे, आपण चिडचिड किती करायची आणि त्याच्यामुळे आपल्यालाच त्रास होतो जास्त. बरोबर आहे. तर थोडंसं कमी करेन, असा विचार करेन की त्यांच्या जे असेल त्याच्याप्रमाणे ते वागतील आणि आपण थोडाफार जास्त चिडचिडपणा करणार नाही, थोडं कमी करेन. काय चेहरा खुश झालाय बघा तिकडे जाऊबाईंचा. म्हणजे इतक्या खुश झाल्या ह्याची तर इतकी वर्ष वाट बघते म्हणाल्या.
बरोबर. आता दोघींसाठी एक खेळ आहे आणि या खेळात जे कोणी जिंकणार त्या आजच्या भागातल्या पैठणीच्या विजेत्या ठरणार. जाऊ जाऊ खेळ खेळतायत. बघूया कोण जिंकणार पैठणी. दोघींनाही 10-10 संधी आहेत. तो चेंडू पांढऱ्या पट्टीवर ठेवायचा, स्ट्रायकर सारखं टिचकी मारायची आणि तो चेंडू हा कशेडीचा बोगदा आहे घाट त्याच्यातनं पलीकडे जायला पाहिजे. दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. आधी तुम्ही मोठ्या चौकात. 1 1 2 3 4 5 6 6 त्यांची गुणसंख्या आहे. आता तुमच्यासाठी आव्हान आहे. 1 2 3 4 5 6 अभिनंदन. झी मराठीकडून चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. वहिनींना मिळत आहे तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून पैठणी. अभिनंदन. या कुटुंबाला नमस्कार. आपणा सर्वांना नमस्कार करून आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटणार आहोत होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात, कारण पुढच्या भागात आपण गणपती बाप्पांचं आगमन आणि गणपती बाप्पाच्या या विशेष भागामध्ये लिटिल चॅम्प्स सोबत सारेगमपचे लिटिल चॅम्प्स आणि त्यांच्या कुटुंबियांना भेटणार आहोत. तेव्हा त्यासाठी पाहूया होम मिनिस्टरचा प्रत्येक भाग. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.